रश्मी शुक्लांच्या विरोधात काँग्रेस आता उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते आहे। रश्मी शुक्लांना पुन्हा सेवेत घेतलं जाऊ नये म्हणून काँग्रेसची न्यायालयामध्ये धाव आहे, तर रश्मी शुक्लांना कुठल्याही सरकारी पदावर किंवा सेवेत घेतलं जाऊ नये अशी याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करणार आहे। निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांना पदावरून काढून टाकावं असं आदेशामध्ये म्हटलं असल्याचा दावा काँग्रेसने केलाय। मात्र सरकारने रश्मी शुक्ला यांना रजेवर पाठवल्यानं काँग्रेसने आता कोर्टात धाव घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। वकील रवी जाधव यांच्या मार्फत ते याचिका देखील दाखल करणार आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, रश्मी शुक्लांच्या विरोधात काँग्रेस आता उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहे। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी आपल्याशी जोडले जात आहेत। उमेश। शुभम, रश्मी शुक्ला यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी काँग्रेसकडनं सध्या सुरू आहे। रश्मी शुक्ला यांना पुन्हा सेवेत घेऊ नये, कारण रश्मी शुक्ला या ज्यावेळेस पोलीस महासंचालक या पदावर काँग्रेसने यासोबतच सर्व विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला होता आणि या संदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं। त्यानंतर निवडणूक आयोगाने कारवाई करत रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवलं। मात्र पदावरून हटवलं जेव्हा पाठवलेलं आहे तिची रजा किंवा ही रजा संपल्यानंतर त्यांना पुन्हा सेवेत घेतले जाऊ शकतं अशा प्रकारची शंका काँग्रेसला आल्यामुळे उमेश, महत्त्वाचे अपडेट बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।